आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार, हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का? किंवा जे आज पूर्णपणे RSSच्या वेबसाईट वरती किंवा इतर वेबसाईट वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत AK-47 किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या AK-84 किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहे. मिलिटरीमध्ये सुद्धा AK-47 ची ट्रेनिंग मिलिटरीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते, अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही. टॉमी गन्सचा वापर जो आहे त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यालाच त्याचा असताना वापर करता येतो, इतर कोणालाही वापर करता येत नाही. अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असताना उल्लेख करू शकतो. शासनाला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का? शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत. रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण त्याच्या अगोदर आम्ही असणाऱ्या नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा, हा सुद्धा स्टँड आम्ही असणारा त्या ठिकाणी घेणार आहोत.